ग्रामपंचायतमधील 15 वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि सरपंच ग्रामसेवक यांनी केलेला आहे। त्यामुळं कितीचा भ्रष्टाचार झाला, नेमकं काय काय झालं? जवळपास 1.25 कोटीच्या आसपास भ्रष्टाचार झालेला आहे। काही शाळेमध्ये पैसे खर्च करण्यात आलेले, काही कचरा कुंड्या जवळपास 16-17 लाखाच्या गावात वाटप केलेले आहेत असं दाखवले। परंतु शाळेला भेट दिली आम्ही, शाळेला विचारलं की बाबा मुख्याध्यापकाला तुम्हाला ग्रामपंचायतकडून काय काय माहिती, काय काय वस्तू मिळाल्या, काय काय सुखसोयी झाल्या त्या आम्हाला लेखी स्वरूपात द्या। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ग्रामपंचायतकडून एक वस्तू मिळालेली नाही, एक टाचणीसुद्धा आम्हाला ग्रामपंचायतीनं काही दिलेली नाही। त्यांना आम्ही विचारलं बाबा तुम्ही आम्हाला लेखी देऊ शकता का? तर त्यांनी म्हणले आम्हाला आम्ही लेखी पण देऊ शकतो। त्यांनी आम्हाला लेखी पण दिली नाही। त्याची तक्रार केली का? हां, ह्याची तक्रार केली ना आम्ही। BDO साहेबाकडे गेलो होतो आम्ही, म्हणलं साहेब ह्याची चौकशीची सुद्धा आता गरज राहिलेली नाही आणि तुम्ही डायरेक्ट आता ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासारखी परिस्थिती आहे। संबंधित शाळा सांगते की बाबा आम्हाला त्यांनी काहीच दिलेलं नाही आणि इकडं ग्रामपंचायत गॅस कनेक्शनच्या नावाखाली, फर्निचरच्या नावाखाली 3 लाख रुपये 4 लाख रुपये एका शाळेच्या अंगणवाडीचे उचलले आणि जर शाळेनंच लिहून दिले आमच्यापर्यंत काही वस्तू मिळाली नाही तर गुन्हा दाखल करा। BDO साहेब म्हणले नाही आम्हाला प्रत्यक्षात चौकशी करावं लागेल। आम्ही म्हणलं ठीक आहे चौकशीला या। 7 दिवसाचं आज चौकशी करून समिती नेमली राठोड साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता नेमकी मागणी सांगा आणि किती दिवसापासून बसल्याचं थोडक्यात सांगा। हां एक मिनिट सांगतो मी। त्यांनी मागणी केली आम्ही 7 दिवसाचं बोला सर। 7 दिवसाचा वेळ दिला, 7 दिवसाचा वेळ दिला होता चौकशी समितीला अहवाल सादर करा, तपासणी करून म्हणून। परंतु त्यांनी काय 7 दिवस झाले तरी काही आले नाही। नंतर आम्ही BDO साहेबाला भेटलो तरी पण काही ते आले नाहीत। 1 दिवस लाक्षणिक उपोषण केलं, त्यानंतर 1 दिवस आले, ते पण JRच्या संदर्भात इंजिनियर पाठवून दिले, ते पण माहिती शून्य माणूस होता। त्यांना विचारलं बाबा दिवसातून किती लिटर बाहेर पाणी पडतंय, त्यांना म्हणले मला काही सांगता येत नाही। किती दिवसापासून झालं तुम्ही? आता आम्ही आज 3रा दिवस आहे उपोषणाला। पहिले जयराम कवडे ग्रामपंचायत सदस्य आणि मी। पहिल्या दिवशी 30 तारखेला BDO साहेब आले, माचवे साहेब आले, ते म्हणले उपोषण किती दिवस चालणार? उपोषण जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आणि चौकशी करून अहवाल देऊन जोपर्यंत संबंधितावर कारवाई करीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे। तर पहिल्या दिवशी माचवे साहेब आणि राठोड साहेब आले। राठोड साहेब आले म्हणले चला 2-3 दिवसाला चट उपाशी मेल्यावर चट गप्प बसत्याल, उपोषण सोडत्याल, सरपंच आपले पाठीशी, सत्ता आपली, असे तसे करून गेले पहिल्या दिवशी। नंतर काही कोणी आलेलं नाही। ठीक। जयराम दत्त कवडे ग्रामपंचायत सदस्य आहे। भ्रष्टाचार झालेला आहे। तुमची मागणी सांगितली आहेत? आमच्या मागण्या एकच आहे, पंचायत समितीने येऊन BDO साहेबांनी चौकशीची सगळं टोटल करावी आणि अहवाल आम्हाला द्यावी, एवढीच आमची मागणी होती। आम्ही इथं बसलो। मागणी जर मान्य झाली नाही, आज कितवा दिवस आहे, पुढची भूमिका काय? 3रा दिवस आहे आमचा बसलोय त्याला आणि इथून जोवर आमच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। चौकशी पूर्ण होत नाही तोवर इथंच बसणार आहेत आम्ही। उपोषण चालूच राहणार आहे। त्यांची चौकशी तिकडे समिती चौकशी करेल, आम्ही तर उपोषण करणार आहोत। तुम्ही प्रशासनाकडे तक्रार केली? प्रशासनाकडे केली आहे तक्रार। काय म्हणणार? तक्रार करून सुद्धा दखल घेत नाहीत, त्याच्यामुळेच बसायची पाळी आम्हाला इथं आली ना। तर आम्ही कशाला बसतो? प्रशासन जेव्हा दखल देत नाही म्हणून आम्ही कुठल्या पक्षाचे? आमच्या पक्षापेक्षा काय नाही, ग्रामपंचायत सदस्य। कुठल्या कामाखाली घोटाळा झाला करण्यात आला असं सांगा ना? घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापनाला कमीत कमी 15,82,000 रुपये घनकचऱ्यावर खर्च आहे। बघा एवढा चौक दिसतो, याच्यात एक कुठं घनकचऱ्याचं व्यवस्थापन कुठंच केलं। आणि दुसरं नंतर पाणी पुरवठ्याला 25 लाख रुपये खर्च आहे।
धनेगावच्या तळ्यातून पाणी इथपर्यंत आलं असतं 25 लाख रुपयाचं. पतदेवी 15 लाख रुपयाचे पतदेवी आहेत. 15 लाख रुपयाचे. या 15 लाख रुपयात किती डिजिटल बावी बनले असते. आता किती आणि amount- नंतर त्यांना ग्रामपंचायत मध्ये आपलं मासिक मीटिंग मध्ये चौकशी त्यांनी करायला गेलं तर ती सरळ सरळ म्हणतात आम्हाला गाव विकायचे. तुमच्या इथं आमदार खासदार कोणाकडे तुम्ही गेले होते नाही, ते आले होते आमदार खासदारकडे आम्ही गेलो नाही. आमदार तर नाही, ते पण आले नाही. ते पण आले. आता काय करायचं. काय करायचं, बसायचं आपलं. जोर आपल्याला न्याय मिळत नाही तर तिथंच उपोषणाला बसायचं. आता ती गावाशी काय निघाल्यावर काय करणार होत आपण तरी. आपल्याकडून जेवढं वाचवायचं तेवढं आपण वाचवणार. नाही, दोषी कुणाला धरता तुम्ही याच्यात? सरपंच ग्रामसेवक आणि त्यांना पाठीशी घालणारी पंचायत समिती. पंचायत समितीने काहीतरी त्याच्यातलं खाल्लं असेल तोपर्यंत त्याच्यामुळे इथवर येणं गेलं. उडवडी करते तर जातात निघून. ठीक आहे, ओके. 20 ते 25 या कालावधीमध्ये जे काही 15वा वित्त आयोगाचा निधी या गावाला प्राप्त झाला आणि जो निधी असतो तो दरडोई आपापसात बोला ते न सांगा. दरडोई जो निधी असतो तो ह्या गावाला प्राप्त झाला. तो निधी सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी परस्पर गावाच्या उपरोक्ष हा भ्रष्टाचार केलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं जिल्हा परिषद शाळा आहेत आमच्या गावामध्ये 3. त्यात जिल्हा परिषद शिवाजीनगरची शाळा एक आहे, जिल्हा परिषद बावीची शाळा एक आहे आणि अंगणवाडी आहेत 3-4. त्या अंगणवाड्याच्या शाळेत ह्यांनी काय केलं उपोषण करताना पहिल्यांदा त्या सगळ्यांची आधी चौकशी केली. चौकशीमध्ये त्या शाळेंना काय काय दिले आहे ग्रामपंचायत मार्फत वित्त आयोगाच्या पैशाच्या मार्फत त्याची चौकशी केली असता त्यांना लिहून दिलंय शिवाजीनगरच्या मुख्याध्यापकांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.